आईस्क्रीम खायला तर खूप आवडतं, परंतु बाहेरच्या आईस्क्रीममध्ये खूप जास्त प्रमाणात साखर आणि पाम ऑइलसुद्धा वापरलेलं असतं. अशा वेळेस ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं आणि मुलांना तर आपण बिलकुलच देत नाहीत. आज आपण अशा प्रकारे आईस्क्रीम बनवणार आहोत, जे खूप हेल्दी आहे आणि तुमची आईस्क्रीम खाण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल. मुलंसुद्धा आवडीने खाणार आणि तुम्हाला बिलकुलही टेन्शन येणार नाही. तर आजचा आईस्क्रीम एकदम शुगर फ्री आणि हेल्दी इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेला आहे. तसं तर आपल्याला जास्त करून आंबा नुसताच खायला आवडतो, परंतु कधीकधी त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बनवल्या पाहिजेत. तर आजची रेसिपीला सुरुवात करूयात. एका बाउलमध्ये 10 ते 15 काजू, 10 ते 15 सोक केलेले बदाम, त्याचे साल काढले होते, एक छोटी वाटी ओट्स आणि छोट्या वाटीनीच मिल्क पावडर ॲड करायची आणि एक मोठी वाटी आपण मखाना ॲड करायचे. ते रोस्ट करण्याची बिलकुलही गरज नाही. आणि 5 ते 6 खजूर, जे आपल्या आईस्क्रीममध्ये नॅचरल स्वीटनरचं काम करणार आहे. मुलांना काय, घरात कोणालासुद्धा कळणार नाही की तुम्ही त्यामध्ये साखर ॲड केलेली नाही. 1 चमचा इच्छा असेल तर तुम्ही गूळ पावडर ॲड करू शकता. गोड कमी वाटत असेल तर तुम्ही थोडेसे खजूर एक्स्ट्रा करा किंवा एखादा 2 चमचा गूळ पावडर ॲड करू शकता. आणि अर्धा लिटर दूध ॲड करायचं. दूध व्यवस्थित आधी बॉईल करून घ्यायचं आणि गरम गरमच त्याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले सोक होतील. दुधाला जर थोडीशी साय असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता किंवा घरात ठेवलेली फ्रेश साय असेल तर ती 1 ते 2 चमचे ॲड करा. आणि हे सर्व मिश्रण अर्धा ते 1 तासासाठी तसंच सोक करण्यासाठी बाजूला ठेवायचं. आणि सर्व मिश्रणातले ड्रायफ्रूट्स चांगले सॉफ्ट झाले की मिक्सर ग्राइंडरमध्ये ते काढून घ्यायचे आणि सोबतच चांगला गोड हापूस आंबा, त्याचे बारीक बारीक पीस कट करून तेही मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲड करून घ्यायचे आणि ह्याची एक फाईन पेस्ट बनवून तयार करायची. एकदम परफेक्ट हेल्दी आईस्क्रीम बेस बनून तयार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या आईस्क्रीमच्या बेसची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. इथे तुम्ही पेस्ट बनवताना मँगोचं प्रमाण कमी जास्तही करू शकता. जर तुम्हाला आणखीन जास्त मँगो ॲड करायचे असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकता आणि त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. हे बेस आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचा. लक्षात घ्यायचं की आईस्क्रीम बनवताना कधी पण एअरटाईट कंटेनरच वापरायचं. मँगो आईस्क्रीम आहे आणि त्याला मँगोचा क्रंच येण्यासाठी मँगोचे एकदम बारीक बारीक छोटे छोटेचे पीस कट करायचे आणि ते असे वरच्या साईडला ॲड करायचे. वाटलंच तर थोडेसे पीस आधी आईस्क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचे आणि वरतून परत डेकोरेट करण्यासाठी मँगोचे पीसेस वरच्या साईडनी ॲड करून घ्यायचे. बऱ्याचदा आईस्क्रीम बनवताना वरच्या साईडला आईस क्रिस्टल्स बनून तयार होतात आणि खाताना हे आईस क्रिस्टल्स आपल्या तोंडाला लागतात. म्हणूनच आईस्क्रीमचा तो स्मूथनेस जे मार्केटमध्ये भेटतं तसं आपल्याला वाटत नाही. अशा वेळेस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे क्लीन रॅप पेपर आपण आईस्क्रीमला वरच्या साईडनी लावून घ्यायचा. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल्स बनणार नाही आणि खाताना तो मार्केटसारखाच स्मूथ टेक्स्चर एकदम यम्मी आईस्क्रीम बनून तयार होईल. ही एक ट्रिक आहे ज्याच्यामुळे आईस्क्रीम एकदम मार्केटसारखं वाटेल. नंतर फ्रीझरमध्ये 12 तासासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्तही वेळ तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे क्लीन रॅप पेपर काढून घ्यायचा आणि यम्मी असं आपलं मँगो आईस्क्रीम बनून तयार आहे. एकदम काढायला स्मूथ टेक्स्चरनी आणि खाताना तर कोणाला वाटणारसुद्धा नाही की हे एकदम शुगर फ्री आईस्क्रीम आहे. गिल्ट फ्री, टेन्शन फ्री, शुगर फ्री. मुलांना कितीही ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम खाऊ घाला, तुम्हाला बिलकुलही वाईट वाटणार नाही आणि तुम्ही सर्व फॅमिली मेंबर सोबत हे आईस्क्रीम एन्जॉय करू शकता. आता आपण आईस्क्रीम तर बनवला आहे, पण बऱ्याचदा मुलांना मँगो कुल्फी खाण्याची फार इच्छा होते. अशा वेळेस तुम्ही काय करणार? सेम जे बेस तुम्ही मँगो आईस्क्रीमसाठी बनवला होता तोच बेस तुम्ही कुल्फी स्टँडमध्ये ॲड करा किंवा तुम्ही त्याला ग्लासमध्ये सुद्धा ॲड करू शकता आणि नंतर त्याचे सर्कलमध्ये पीसेस कट करू शकता. एकदम कसाटा मँगो आईस्क्रीमसारखं बनून तयार होईल. लेफ्ट ओव्हर जे मँगो बेस होता तो मी अशा प्रकारे कुल्फी स्टँडमध्ये ॲड करून घेतला आणि त्यालासुद्धा आईस्क्रीमसारखंच 12 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिलं आणि नंतर एकदम यम्मी टेक्स्चरची सिल्की अँड सॉफ्ट मँगो आईस्क्रीम बनून तयार झाली. ही मँगो कुल्फी तर माझ्या घरात सर्व लहानांनी खूप एन्जॉय केली आणि सर्वात महत्त्वाचं कोणाला कळालंसुद्धा नाही की ही एकदम शुगर फ्री, केमिकल फ्री, प्रिझर्वेटिव्ह फ्री
मँगो आईस्क्रीम आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी एक शुगर फ्री चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. म्हणजे तुम्ही कोणतीही आईस्क्रीम घरातल्यांसोबत खाताना तुम्हाला गिल्ट येणार नाही. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की किती परफेक्ट मँगो कुल्फी बनून तयार आहे. मार्केटसारखी मँगो कुल्फी घरच्या घरी आणि टेक्स्चरसुद्धा खूप स्मूथ आहे. मी चाकूच्या साहाय्याने त्याला स्क्रॅप करूनसुद्धा पाहिलं. एकदम स्मूथ अँड सिल्की कुल्फी बनून तयार होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू.